आज 25 नोव्हेंबर. आज आपला पुण्यातला शेवटचा दिवस म्हणजे परत माघारी येणार आहे. आणि आजची कंडिशन कशी वाटते मित्रांनो, मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. आजचा आपला दुपारचा मील 4 अंड्याची बुर्जी, प्रिय माझी पत्नी ऋतुजा करून देते, आणि सॅलड 2 काकडी. ऋतुजा व्हिडिओमध्ये यायला खूप लाजत असते, कशी लाजते. आता 400 ग्रॅम चिकन पण मी बॉईल करून घेणार आहे की संध्याकाळी 8 वाजता माझा डाईट होईल सोबत. आज सगळ्या गोष्टी मला सोबतच घ्यायला लागणार आहे. आता निघालो. कसा आहे पोरे आपला. फॉर्च्युनरच न्यायची होती, पण म्हणलं जाता येता उगाच त्रास नको, त्यामुळे मी आता ट्रॅव्हलरने जाणार आहे मित्रांनो. फॉर्च्युनर आपली अकॅडमीतच लावतो आणि आपला गप जातो. ह्याची गाय बघा कशी चालले वर चढायची. रोजच गाय असते ना, गाय पाठीमागं जायचं. थोड्या अकॅडमीमध्ये थांबतो, कारण अकॅडमीचे पेंटिंगचं काम चालू आहे. कशी चालले पेंटिंग, फायनल पेंटिंग दाखवतो मला. आणि चीटसाठी सासूने लाडू बनवून दिले होते. आता ते कॉम्पिटिशन झाल्यावर खाणार मस्तपैकी. आणि चिवडा पण बनवून दिला होता. मला जावं तर मी का दिवाळीला जेवायला नव्हते आले. आणि हा माझा डाईट. आता मी डाईट करतो. भूक लागले 8:30 वाजल्या पार. आणि निघालो आपलं पुण्यातून गोव्याला. पणजीमध्ये पोचलो. छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना. मडगावमध्ये आम्ही पोचलो आणि मडगावमधून अक्षय सरांनी मस्त एक कॅब बुक केली होती आणि त्या कॅबमध्ये बसलो आणि थेट मस्त बीचवरती गेलो औषध प्यायला. औषध म्हणजे वातावरणाचा आनंद, मस्त वातावरणाचा आनंद घेतला. आणि शेजारीच अक्षय सरांनी आणि नवाज सरांनी मस्त आमचा विला बुक केला होता. डाएट कोक घेतला, त्याचा पण आनंद घेतला. आणि मस्त ब्लॅक कॉफी 2-2 कप मारले. जरा जीवाला बरं वाटलं, मला जरा आराम घ्यावा. आणि मस्तपैकी बीचवरती रिलॅक्स. बाय बाय. वन लाईफ. एकदम पीसफुल बीच होता, कोणच नव्हतं. मजा आली. वॉकिंग केली, कार्डिओ केला आणि आपल्या ठिकाणी आलो जिथं हायवेला आम्ही बुक केला आहे. आणि पुढचा ब्लॉग मी तुम्हाला नक्कीच दाखवल आज 26 नोव्हेंबर. जय महाराष्ट्र.